फर्स्ट एमसीक्यू आहे, टू इम्प्रूव्ह द पॉवर फॅक्टर अँड फीडर व्होल्टेज कंट्रोल विच कॉम्पन्सेशन इज रिक्वायर्ड. आता एकतर आपल्याला पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करायचा आहे आणि फीडरचा व्होल्टेज काय करायचं आहे, कंट्रोल करायचा आहे. आपण पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी जनरली ज्या काही डिव्हाइस पाहतो याच्यामध्ये कोण असतं तर एक शंट कॅपॅसिटर असेल. सेकंड गोष्ट सिंक्रोनस कंडेन्सर और त्याला आपण सिंपली काय म्हणतो, सिंक्रोनस कॅपॅसिटर असं म्हणतो. म्हणजे जर आपल्याला जनरली पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करायचा असेल तर त्या केसमध्ये आपण काय करूया, एक तर शंट कॅपॅसिटर यूज करूया किंवा एक तर सिंक्रोनस कंडेन्सर यूज करूया. अगेन आपण जर फेज ऍडव्हान्सर यूज केला तरी सुद्धा काय होईल तर पॉवर फॅक्टर या ठिकाणी इम्प्रूव्ह होईल. पण पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट डिव्हाइस किंवा पॉवर फॅक्टर करेक्शन डिव्हाइस कोणाला म्हटलं जातं तर शंट कॅपॅसिटरला म्हटलं जातं. देअरफॉर शंट कॅपॅसिटर हा या ठिकाणी काय असेल बघा तर मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर असेल. कोणता, शंट कॅपॅसिटर. सो ऑप्शन नंबर फर्स्ट याचा काय असेल तर बरोबर आन्सर असेल. आता शंट कॅपॅसिटर आहे, सिरीज कॅपॅसिटर आहे, शंट रिएक्टर आहे आणि सिंक्रोनस कॅपॅसिटर आहे. याच्याबद्दल काही व्हेरियस बद्दल डिस्कशन दिलेलं आहे, आपण याच्याबद्दल ऑलरेडी पाहिलेलं आहे डिटेलमध्ये. सिरीज कॅपॅसिटर आपण कशासाठी यूज करतो तर जे काय काही सिस्टमची स्टॅबिलिटी ते काय इम्प्रूव्ह करायची आहे. त्यानंतर सिरीज रिएक्टरचा पर्पज काय आहे तर करंट लिमिटिंग रिएक्टर्स आहेत. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शंट रिएक्टर इज द अब्सॉर्बर ऑफ द रिएक्टिव्ह पॉवर, thus increasing the energy efficiency of the system, and also it reduces Faraday effect in a transmission line. याला काय करतात, फॅराडे इफेक्ट काय करतात, कमी करतात. सो ऑप्शन नंबर फर्स्ट काय असेल तर बरोबर आन्सर असेल. In order to improve the power factor, which device should be connected to the power system? आता पॉवर फॅक्टर आपल्याला इम्प्रूव्ह करायचा आहे. आपण आता अशा पद्धतीचा क्वेश्चन पाहिला. जर आपल्याला पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करायचा असेल तर त्या केसमध्ये आपण काय करतो, सिरीज कॅपॅसिटर करतो का तर नाही, शंट कॅपॅसिटर करतो का तर करतो, सिरीज इंडक्टर करतो का तर नाही, त्यानंतर शंट इंडक्टर करतो का तर नाही. म्हणजे जो काही ऑप्शन नंबर सेकंड आहे दॅट इज शंट कॅपॅसिटर हा काय असेल बघा या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असेल. म्हणजे आपल्याला जो काही सिरीज कॅपॅसिटर आहे हा काय करेल ऍक्च्युली तर जो काही लाईनचा इंडक्टन्स आहे किंवा जो काही लाईनचा रिएक्टन्स आहे त्या रिएक्टन्सला काय करेल बघा तर कमी करण्याचा प्रयत्न करेल आणि यामुळे मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर कॅपॅबिलिटी काय होईल तर सिंपली EV डिवाइडेड बाय X या ठिकाणी ही कमी झाल्यामुळे ही काय होईल तर ठिकाणी इन्क्रीज होईल. म्हणजे ऍक्च्युली सिस्टीमची काय होईल तर स्टॅबिलिटी या ठिकाणी इम्प्रूव्ह होईल. आता जो काही शंट कॅपॅसिटर हा काय करतो ऍक्च्युली तर पॉवर फॅक्टर करेक्शन डिव्हाइस आहे. काय तर पॉवर फॅक्टर करेक्शन डिव्हाइस आहे. हा जो काही सिरीज इंडक्टर आहे, सिरीज इंडक्टरला आपण सिंपली काय म्हणतो तर सिरीज रिएक्टर असं म्हणतो. आता हा सिरीज रिएक्टर या ठिकाणी ऍक्च्युली काम काय करतो तर जो या ठिकाणी करंटला लिमिट करायचा दॅट इज करंट लिमिटिंग डिव्हाइस आहे किंवा त्याला आपण सिंपली काय म्हणतो तर याला फॉल्ट करंटला काय करतो कमी करण्याचा प्रयत्न करतो. वेव्हफॉर्मचा शेप हा स्मूथर करण्याचा प्रयत्न करतो. आणि शंट इंडक्टर काय करतो तर रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज VR ज्यावेळेस ग्रेटर दॅन VS असेल त्यावेळेस काय करतो रिसिव्हिंग एंडच्या व्होल्टेजला काय करतो कमी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ऍक्च्युली हा काय तर फॅराडे इफेक्ट कंट्रोल डिव्हाइस आहे. कोणता तर फॅराडे इफेक्टला काय करतोय कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय. या गोष्टीच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं. आपल्याला MCQ जनरली एक्झाम मध्ये याच्याबद्दल होतं. रिसेंटली महाट्रान्सफरच्या एक्झाम मध्ये आपल्याला याच्यावरती मॅच द फॉलोइंग लिस्ट अशा प्रकारचा क्वेश्चन होता. या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. Which device is generally used to reduce the power factor in the case of the leading power factor in a transmission line? ट्रान्समिशन लाईनचा पॉवर फॅक्टर हा कसा आहे तर लीडिंग पॉवर फॅक्टर आहे. या लीडिंग पॉवर फॅक्टरला काय करायचं आपल्याला कमी करायचं आहे. आपण जनरली काय करूया आपण पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह कसं काय करतो तर एखादी सिंक्रोनस कंडेन्सर वापरतो. त्यानंतर काय करतो आपण शंट कॅपॅसिटर वापरतो. आपल्याला पॉवर फॅक्टर लीडिंगच्या केस मधला कमी करायचा आहे. जेव्हा या ठिकाणी लोड हा लीडिंग नेचरचा असेल, मी काय म्हणतोय जेव्हा लोड हा या ठिकाणी लीडिंग असेल म्हणजे कॅपॅसिटिव्ह असेल त्या केसमध्ये रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज काय असेल तर जादा असेल ऍज कम्पेअर्ड टू द सेंडिंग एंड व्होल्टेज. याला आपल्याला ठिकाणी काय करायचं असतं कमी करायचं असतं. यासाठी आपण काय यूज करतो तर इंडक्टर यूज करतो. काय यूज करतो तर इंडक्टर यूज करतो. शंट इंडक्टर काय करतो यूज करतो. आता शंट इंडक्टर म्हणजेच काय असतं ऍक्च्युली तर एक सिंपली रिएक्टर असतो. काय असतो रिएक्टर असतो. देअरफॉर पॉवर फॅक्टर आपल्याला काय करायचं रिड्यूस करायचं. आपण काय यूज करूया तर फक्त आणि फक्त रिएक्टर. दॅट इज ऑप्शन नंबर फर्स्ट ओनली 3 हा काय तर याचा करेक्ट आन्सर आहे. Where are the shunt capacitor installed for the improvement of the power factor? आता पॉवर फॅक्टर आपल्याला इम्प्रूव्ह करायचा आहे. शंट कॅपॅसिटरला आपण कुठे कनेक्ट करूया नियर द सप्लाय पॉइंट्स, नियर द लोड पॉइंट्स, पॅरलल ट्रान्समिशन लाईन, पॅरलल टू द डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. ज्या वेळेसाठी काय आपला पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करायचा असतो
तो पॉवर फॅक्टर कुणामुळे येतो तर या ठिकाणी ऍक्च्युली लोडमुळे येतो. आता लोडचा पॉवर फॅक्टर आपल्याला काय करायचा इम्प्रूव्ह करायचा. यासाठी आपण काय करायचं जो काय या ठिकाणी पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट डिव्हाइस आहे तर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी शंट कॅपॅसिटर असेल याला कुठं आपण कनेक्ट करतो तर नियर द लोड करतो. कुठं तर नियर द लोड करण्याचा प्रयत्न करतो. देअरफॉर ऑप्शन नंबर सेकंड याचा असेल बघा बरोबर आन्सर नियर द लोड पॉइंट्स. The system voltage is enhanced during the heavy load condition and reduced during the light load condition by using. Yes. The system voltage is enhanced during the heavy load condition and reduced during the light load condition by the use of shunt capacitor, shunt reactor, active power filter, static voltage compensator or series reactor. सिस्टीमचं व्होल्टेज या ठिकाणी हेवी लोडच्या केसमध्ये काय करायचं आपल्याला वाढवायचा आणि लाईट लोड कंडिशन मध्ये काय करायचं आपल्याला तर कमी करायचं आहे. मग यासाठी आपण काय यूज करतो यस शंट कॅपॅसिटर, शंट इंडक्टर, ऍक्टिव्ह पॉवर फिल्टर और स्टॅटिक व्होल्ट एम्पियर रिएक्टिव्ह कंपन्सेटर. आपण काय करतो तर स्टॅटिक VAR कंपन्सेटर यूज करण्याचा प्रयत्न करतो जो त्या ठिकाणी बोथ अंडर व्होल्टेज आणि ओव्हर व्होल्टेजला काय करेल कंपन्सेट करण्याचा प्रयत्न करेल. देअरफॉर ऑप्शन नंबर 4 त्याचा काय असेल तर बरोबर आन्सर असेल स्टॅटिक VAR कंपन्सेटर. A static VAR component is parallel combination of the controlled reactor and a fixed shunt capacitor shown in the figure below. म्हणजे याच्यामध्ये काय तर एक शंट कॅपॅसिटर पण आहे आणि एक काय तर इंडक्टर पण आहे. The thyristor switch assembly in SVC controls the reactor. आता thyristor याच्यामध्ये लावलेल्या रिएक्टरला कंट्रोल करेल. The firing angle of the thyristor controls the voltage across the inductor and thus the current flowing through the inductor. In this way the reactive power drawn by the inductor can be controlled. म्हणजे या केस मध्ये काय होतंय कंट्रोल केलं जात आहे. Static VAR converter can generate reactive power as to enhance the voltage during the heavy load condition and also it can absorb the reactive power during the light load condition so as to maintain the control specific parameter of the electrical power system टिपिकली बस व्होल्टेज. म्हणजे काय करेल हा जर ठिकाणी आपल्याकडे हेवी लोड असेल तर त्या हेवी लोडच्या केसमध्ये काय करेल तर रिएक्टिव्ह पॉवरला काय करेल जनरेट करण्याचा प्रयत्न करेल कारण आपल्याला व्होल्टेज वाढवायचा आहे. आणि लाईट लोडच्या केसमध्ये काय करेल तर रिएक्टिव्ह पॉवरला अब्झॉर्ब करण्याचा प्रयत्न करेल कारण व्होल्टेजला काय करायचं आपल्याला रिड्यूस करायचा आहे. म्हणजे आपण ऍक्च्युअली जो काय फॉर्म्युला आहे पाहिला बेसिक फॉर्म्युला महत्वाचा मॉड ऑफ VR दॅट इज रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज इक्वल टू पाहिला पण काय तर मॉड ऑफ VS मायनस एक्स डिवायडेड बाय मॉड ऑफ VS इंटू या ठिकाणी आपण पाहिलं तर QS. आता QS म्हणजे काय तर या ठिकाणची नेट रिएक्टिव्ह पॉवर होती जी काही लाईन मधून फ्लो होत होती. आता या लाईनच्या रिएक्टिव्ह पॉवर जर काही मॉडिफाय केलं तर आपल्याकडे काय भेटेल तर हा जो काय VR आहे तो VR काय होईल कारण ते रिसिव्हिंग एंडचा व्होल्टेज मॉडिफाय होईल याच्याबद्दल आपण डिस्कस केलं होतं. आता याच्यामध्ये काही डिव्हाइस आहे तर याचे काय तर ऍप्लिकेशन आहेत आपण याच्याबद्दल ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. The capacitor connected in series with the line is used to. आता कॅपॅसिटर आपण काय करतोय तर लाईनच्या सिरीज मध्ये कनेक्ट करतोय कशासाठी फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याकडे काय तर अशा पद्धतीची एक लाईन होती. आता या लाईन मध्ये आपण काय केलं तर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हा एक कॅपॅसिटर अशा पद्धतीने काय केला कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला. लाईनचा पहिल्यांदा रिएक्टन्स फॉर एक्झाम्पल XL असं म्हणूया. आपण ज्यावेळेस कॅपॅसिटर मध्ये ऍड करूया त्यावेळेस रिएक्टन्स काय तर मायनस ऑफ XC होईल. आता या ठिकाणी जो काही X इक्विव्हॅलेंट होईल तो काय होईल तर व्हिच इज इक्वल टू XL प्लस या ठिकाणी मायनस ऑफ XC होईल व्हिच इज इक्वल टू काय होईल सिंपली तर XL मायनस सिंपली या ठिकाणी XC होईल. म्हणजे नेट रिएक्टन्स या ठिकाणी कमी होतोय का तर या ठिकाणी कमी होतोय. जर नेट रिएक्टन्स हा कमी होत असेल तर सिस्टीमच्या पॉवर ट्रान्सफर कॅपॅबिलिटी मध्ये काय चेंज होईल का तर फॉर एक्झाम्पल पॉवर ट्रान्सफर कॅपॅबिलिटी इज इक्वल टू P इज इक्वल टू EV डिवायडेड बाय X इंटू साइन ऑफ डेथ असा एक आपण काय केला पॉवरचा फॉर्म्युला पाहिला. आपल्याला मॅक्झिमम पॉवर पाहिजे होती. मॅक्झिमम पॉवर कुठे येते तर ऍट डेल इज इक्वल टू 90 डिग्रीला. कुठं तर ऍट डेल इज इक्वल टू 90 डिग्रीला. जर आपण डेलचे 90 ठेवले तर आपल्याला काय भेटेल तर मॅक्झिमम पॉवर भेटला आणि त्या मॅक्झिमम पॉवरच्या ठिकाणी व्हॅल्यू किती असेल सिंपली तर Pmax इज इक्वल टू सिंपली EV डिवाइडेड बाय काय असेल तर X असेल. आता हा जो काय X आहे तो X या ठिकाणचा काय तर X इक्विव्हॅलेंट आहे. जर याची व्हॅल्यू आपण जर या ठिकाणी कमी करत गेलो तर या ठिकाणी मॅक्झिमम पॉवर काय होईल तर इनक्रीज होईल. म्हणजे टू एनहान्स द पॉवर सिस्टम कॅपॅबिलिटी पॉवर या ठिकाणी मॅक्झिमम पॉवर किती ट्रान्सफर करू शकेल त्याला करायचा एनहान्स करायचा आहे. देअरफॉर ऑप्शन नंबर कोणता असेल ऑप्शन नंबर सेकंड विल बी करेक्ट आन्सर असेल या केस मध्ये. शंट रिएक्टर आर समटाइम युज्ड इन द हाय व्होल्टेज ट्रान्समिशन सिस्टम टू. आता गेट इलेक्ट्रिकल 2014 ला विचारला गेला क्वेश्चन आहे शंट रिएक्टर म्हणताय. आता शंट रिएक्टर आपण कशासाठी यूज करतो लिमिट द शॉर्ट सर्किट करंट
compensate for the series reactance of the line under the heavy load condition, limit over voltage at the load side under the light load condition, and compensate for the voltage drop in a transmission line heavily condition. आता हा जो काय क्वेश्चन आहे तो क्वेश्चन बघा गेटला विचारलेला आहे 2014 ला. शंट म्हणजे काय असतो तर शंट म्हणजे आपण काय करतो तर फॉर एक्झाम्पल ही बस आहे, या बसला काय असेल तर फॉर एक्झाम्पल हा लोड अशा पद्धतीचा असेल. आता शंट म्हणजे काय तर या ठिकाणी काय करायचं अशा पद्धतीने याला पॅरलल कनेक्ट करायचा. काय करायचा पॅरलल. हा झाला या ठिकाणी शंट मधला एलिमेंटचा. आता सिरीज मधला एलिमेंट म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल आपल्याकडे ही काय तर ट्रान्समिशन लाईन आहे, या ट्रान्समिशन लाईनच्या काय करायचं सिरीज मध्ये काय करायचं अशा पद्धतीने एलिमेंट कनेक्ट करायचा. याला आपण काय म्हणतो सिरीज एलिमेंट्स. आणि ज्यास आपण इथं कनेक्ट करूया त्याला आपण काय म्हणतो तर शंट एलिमेंट्स असं म्हणतो. काय म्हणतो शंट. आता हा या ठिकाणचा हा काय तर लोड आहे आणि हा काय तर या ठिकाणचा शंट एलिमेंट्स आहे. म्हणजे हे दोघे कशा ठिकाणी पॅरलल मध्ये आहेत. शंट एलिमेंट्स आपण ज्यावेळेस कनेक्ट करूया त्या केस मध्ये काय होतं त्याच्या करंट मध्ये चेंज होतो. कशामुळे तर या ठिकाणी करंट कॅरीड बाय द लाईन या ठिकाणी चेंज होतो. जर करंट या ठिकाणी कॅरीचा चेंज झाला तर या ठिकाणी सिंपली काय होतं तर I इंटू झेड हा जो काय व्होल्टेज ड्रॉप आहे तो व्होल्टेज ड्रॉप काय होतो या ठिकाणी चेंज होतो. जर व्होल्टेज ड्रॉप कमी झालेला असेल तर रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज काय होईल तर कमी होईल, रिसिव्हिंगचं व्होल्टेज काय होईल जास्त होईल ऍज कम्पेअर्ड टू द सेंडिंग एंडच्या व्होल्टेज पेक्षा. पण कधी तर या ठिकाणी फॅरांटी इफेक्टची केस असेल तर म्हणजे नो लोडची केस असेल तर. म्हणजे ऍक्च्युली व्होल्टेज ड्रॉप कमी झाल्यामुळे काय होतं रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज जे काही कमी होत होते काय होतं इनक्रीज होण्याचा प्रयत्न करतोय. व्होल्टेज ड्रॉप जास्त असेल सेंडिंग एंडचं व्होल्टेज आपण वाढवलेलं असेल जास्त असेल रिसिव्हिंग एंडला व्होल्टेज काय भेटेल तर कमी भेटेल. म्हणजे ऍक्च्युली या केसमध्ये शंट रिएक्टरचा पर्पज काय तर या ठिकाणी टू कंट्रोल द फॅरांटी इफेक्ट. काय करायचं त्यांना फॅरांटी इफेक्टला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करायचा. फॅरांटी इफेक्ट हा असतो कोणत्या केस मध्ये तर ड्युरिंग द लाईट लोड कंडिशन और ड्युरिंग द नो लोडची केस असेल. हा कुठे असतो तर इन केस ऑफ द मीडियम अँड लॉंग ट्रान्समिशन लाईन मध्ये या ठिकाणी प्रेझेंट असतो. शॉर्ट ट्रान्समिशन मध्ये असतो का नसतो. रिझन काय तर या ठिकाणी शॉर्टच्या केस मध्ये आपल्याला कॅपॅसिटन्स काय करतो निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. ऍक्च्युली फॅरांटी इफेक्ट हा येतो कुणामुळे तर या ठिकाणी हा येतो कॅपॅसिटन्सच्या इफेक्टमुळे. त्याला आपण काय म्हणतो कॅपॅसिटिव्ह चार्जिंग करंटच्या इफेक्टमुळे येतो. म्हणजे ऍक्च्युली ड्युरिंग द लाईट लोड और नो लोड कंडिशन जे काय रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज VR इज काय असेल तर ग्रेटर दॅन VS असेल याला आपल्याला काय करायचं आहे कमी करायचं आहे. मग हा जो काय शंट रिएक्टर आहे शंट रिएक्टर काय करेल तर या ठिकाणी रिसिव्हिंग एंडची रिएक्टिव्ह पॉवरला काय करेल तर अब्सॉर्ब करण्याचा प्रयत्न करेल. हा जर या पॉवर अब्सॉर्ब करत असेल तर या ठिकाणी काय होईल तर रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज काय होईल कंट्रोल केलं जाईल. म्हणजे लिमिट द ओव्हर व्होल्टेज ऍट द लोड साइड अंडर द लाईट लोडेड कंडिशन. ऑप्शन नंबर 3 असेल बघा या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर. म्हणजे रिसिव्हिंग एंडला काय तर ओव्हर व्होल्टेज झालंय व्होल्टेजची ठिकाणी वाढली कोणापेक्षा सेंडिंग एंड व्होल्टेज पेक्षा त्याला काय करायचं आपल्याला कमी करायचं आहे. कधीच्या केसमध्ये तर लाईट लोडच्या केसमध्ये आणि नो लोडच्या केसमध्ये असेल. देअरफॉर ऑप्शन नंबर 3 असेल याचा करेक्ट आन्सर. आता ऑप्शन नंबर 4 कडे जर आपण पाहिलं तर काय म्हणतंय कॉम्पन्सेट फॉर द व्होल्टेज ड्रॉप इन अ लाईन अंडर हेवीली लोडेड कंडिशन. आता हेवीली लोडेड कंडिशन म्हणजे या ठिकाणी लोड कसा आहे तर जास्त आहे म्हणजे ट्रान्समिशनवरती लोड या ठिकाणी जास्त आहे. ऍक्च्युली रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज हे काय असतं जास्त असतं ऍज कम्पेअर्ड टू द सेंडिंग एंड व्होल्टेज whenever line is running at a no load condition or a light load condition. जर हेवी लोड या ठिकाणी असेल तर लोड हा कसा आहे तर इंडक्टिव्ह नेचरचा लोड आहे. त्या केसमध्ये रिएक्टिव्ह पॉवर काय असेल तर जास्त या ठिकाणी असेल तो लोड अब्सॉर्ब करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे रिसिव्हिंग एंडचा व्होल्टेज काय वाढण्याचा प्रश्न आहे का तर नाही. म्हणजे रिसिव्हिंग एंडला या ठिकाणी जो काही व्होल्टेज ठिकाणी जास्त असेल कधीच्या केसमध्ये तर लाईट लोडच्या केसमध्ये किंवा नो लोडच्या केसमध्ये. देअरफॉर ऑप्शन नंबर 3 याचा काय तर बरोबर आन्सर आहे. ऑप्शन नंबर 4 त्या ठिकाणी चुकीचा आहे, ऑप्शन सेकंड चुकीचा आहे आणि ऑप्शन नंबर 1 चुकीचा आहे. ऍक्च्युली फॅरांटी इफेक्ट हा होतो कोणाच्या केसमध्ये तर ड्युरिंग द लाईट लोड और नो लोड कंडिशन. इथं म्हणतं काय तर हेवीली लोड कंडिशन म्हणतंय, हेवीली कंडिशन म्हणतंय. हेवीली कंडिशन मध्ये असतो का हा इफेक्ट तर नसतो. देअरफॉर ऑप्शन नंबर 3 असेल याचा बरोबर आन्सर. आता इथं आपल्याला याच्याबद्दल डिस्कशन दिलेलं आहे. इथं बघा महत्त्वाचं पॅरामीटर मध्ये दिलेलं आहे द शंट कॅपॅसिटर इज यूज्ड टू इम्प्रूव्ह द पॉवर फॅक्टर अ सिरीज रिएक्टर स्मूथनेस द वेवफॉर्म ऑफ द शेप. जो काय या ठिकाणी शेप वेवफॉर्म आहे तो वेवफॉर्मचा शेप काय करेल काय स्मूथ करण्याचा प्रयत्न करेल. अ सिरीज कॅपॅसिटर रिड्यूसेस द नेट रिएक्टन्स इन अ लाईन अँड हेन्स इम्प्रूव्ह द काय करेल इम्प्रूव्ह पॉवर ट्रान्सफर कॅपॅबिलिटीला काय करेल तर इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेल. नेक्स्ट आहे द शंट इंडक्टर रिड्यूसेस द फॅरांटी इफेक्ट बाय द लिमिटिंग ओव्हर व्होल्टेज ऍट द लोड साइड अंडर द लाईटली लोडेड कंडिशन. हे याच्यामधले काय तर सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. फॉर एनहान्सिंग द पॉवर ट्रान्समिशन इन एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन द मोस्ट प्रिफर्ड मेथड टू कनेक्ट अ गेट इलेक्ट्रिकल 2011 ला विचारलेला आहे आणि वैजाग स्टीलला विचारले 2017 ला.
आता आपल्याला काय करायचं, एनहान्स करायचं काय तर पॉवर ट्रान्समिशन इन अ लॉंग एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईन. आता आपल्याला पॉवर ट्रान्सफर कॅपॅबिलिटीला काय करायचं बघा, इन्हान्स करायचं आहे. या केसमध्ये आपण काय करतो, अशा पद्धतीचा आपल्याकडे क्वेश्चन आहे. जर आपण ऑप्शन पाहिले तर ऑप्शन मध्ये आपल्याला सर्व जे काय कंपोनेंट डिव्हाइस आहेत सर्व कंपोनेंट डिव्हाइस आपल्याकडे ऑप्शन मध्ये दिसतील, पण त्यामधून आपल्याला एक मोस्ट अप्रोप्रिएट कंपोनेंट डिव्हाइस आपल्याला सिलेक्ट करायला गेलं आणि ती कोणती असेल तेच आपल्याला काय करणं ठरवण्या ठिकाणी गरजेचं आहे. देअरफॉर या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन आहे सिरीज इंडक्टिव्ह कंपन्सेशन, शंट इंडक्टिव्ह कंपन्सेशन, series capacitive compensation and shunt capacitive compensation at the receiving end. ऍक्च्युअली आपला क्वेश्चन आहे फॉर इन्हान्सिंग द पॉवर ट्रान्समिशन, म्हणजे ऍक्च्युअली काय आपल्याला तर जी काय पॉवर आहे त्या पॉवरला काय करायचं आपल्याला इम्प्रूव्ह करायचं आहे, म्हणजे पॉवर ट्रान्सफर कॅपॅबिलिटी काय करायची आहे वाढवायची. आता मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर कॅपॅबिलिटी किती असते तर विच इज इक्वल टू काय असते सिम्पली ईव्ही डिवाइड बाय काय असते एक्स असते कुठं तर ऍट डेल इज इक्वल टू 90 डिग्रीला. आता हे ई म्हणजे काय असतं तर अल्टरनेटरचं एक्साइटेशन असतं आणि व्ही म्हणजे काय असतं तर एकाने व्होल्टेज असतं. आता जर आपण ट्रान्समिशन लाईनचा विचार केला तर इन केस ऑफ द ट्रान्समिशन लाईन मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर कॅपॅबिलिटी इज इक्वल टू सिम्पली आपण काय लिहितो सेंडिंग एंडचं व्होल्टेज इंटू रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज डिवाइड बाय आपण काय करतो तर रिएक्टन्स घेण्याचा प्रयत्न करतो. हा काय तर ठिकाणचा लाईनचा रिएक्टन्स आहे. आता या ठिकाणी जर आपण सेंडिंग एंडचं व्होल्टेज वाढवलं तर ठीक आहे का, पॉवर वाढेल का तर वाढेल, रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज वाढेल का तर यस वाढेल. अगेन हा जो काय रिएक्टन्स आहे हा रिएक्टन्स आपण कमी केला का तर वाढेल का तर एकाने वाढेल. मग ऍक्च्युअली जो काही या ठिकाणचा रिएक्टन्स आहे या रिएक्टन्सला काय करायचं आपल्याला रिड्यूस करायचा आहे, म्हणजे वी हॅव टू रिड्यूस द कॅपॅसिटन्स इन ऑर्डर टू एनहान्स द पॉवर ट्रान्सफर कॅपॅबिलिटी. हे सर हा रिएक्टन्स आपण कमी कशा माध्यमातून करू शकतो, सिरीज इंडक्टिव्ह कंपन्सेशन लाईन म्हणतात. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे ही लाईन आहे, माझ्याकडे हा एक पहिला माझ्याकडे हा काहीतरी एक रिएक्टन्स आहे, याच्यामध्ये काय करतोय मी एक ऍडिशनली या ठिकाणी इंडक्टन्स कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे हा असेल तर या ठिकाणी एक्सेल असेल, काय असेल एक्सेल असेल. जर मी असं केलं तर एक्स प्लस एक्सेल म्हणजे हा एक्स काय होईल तर वाढेल. या केसमध्ये पॉवर वाढेल का तर नाही वाढेल, म्हणजे हा या ठिकाणी गलत आहे. शंट इंडक्टिव्ह कंपन्सेशन आणि शंट कॅपॅसिटिव्ह कंपन्सेशन ह्या दोन्हीचा उपयोग या ठिकाणी होतो का तर नाही आहे. हे दोन्ही काय करतात ऍक्च्युअली तर व्होल्टेजला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. एक या ठिकाणी अंडर व्होल्टेजच्या केस मध्ये असतो आणि एक या ठिकाणी ओव्हर व्होल्टेजच्या केस मध्ये असतो. म्हणजे हा असतो कुठं तर इन केस ऑफ द ओव्हर व्होल्टेज आणि हा असतो कुठं तर इन केस ऑफ द अंडर व्होल्टेज. म्हणजे अंडर व्होल्टेजला इम्प्रूव्ह करायचा आपण काय करूया शंट कॅपॅसिटर इम्प्रूव्ह यूज करूया, आणि जर आपल्याला ओव्हर व्होल्टेजला कमी करायचं आपण काय करूया शंट इंडक्टर कमी करूया. राहिला आपल्याकडे ऑप्शन कोणता सिरीज कॅपॅसिटिव्ह कंपन्सेशन. आता या ठिकाणी आपण इंडक्टिव्ह केलं, जर आपण एखादी सिरीज कॅपॅसिटिव्ह लावण्याचा प्रयत्न केला फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जर आपण अशा पद्धतीचा कॅपॅसिटिव्ह लावला हा असेल मायनस ऑफ काय होईल तर एक्स होईल. आता एक्स मायनस ऑफ एक्स झाला तर या ठिकाणी हा एक्स रिड्यूस होईल का तर या ठिकाणी हा एक्स रिड्यूस होईल. जर हा एक्स या ठिकाणी रिड्यूस होत असेल तर व्हॉट अबाउट दिस मॅक्झिमम पॉवर तर मॅक्झिमम पॉवर इन्क्रीज होईल. म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला एनहान्स करायचे आहे, म्हणजे काय करायचे ऍक्च्युअली तर इन्क्रीज करायचं आहे. जर आपल्याला इन्क्रीज करायचे असेल तर आपल्याला यूज काय करावं लागेल तर सिरीज कॅपॅसिटिव्ह कंपन्सेशन करावं लागेल. ऑप्शन नंबर 3 असेल या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर. ह्याचा ड्रॉबॅक आहे की या केसमध्ये जो काय आपण सिरीज कॅपॅसिटन्स, आता याच्या ड्रॉबॅक बद्दल आपण डिस्कस करूया. आपण पॉवर ट्रान्सफर कॅपॅसिटी तर काही वाढवली, पण ऍक्च्युअली असा एक ड्रॉबॅक हा असतो की आपण सिरीज कंपन्सेशन यूज केल्यामुळे कॅपॅसिटन्स या ठिकाणी जी काय फॉल्ट लेवल आहे ती फॉल्ट लेवल या ठिकाणी काय होते तर वाढते. फॉल्ट लेवल या ठिकाणी इन्क्रीज होते, याचा अर्थ काय होतोय तर जो काय या ठिकाणी आय फॉल्ट आहे म्हणजे काय फॉल्ट करंट आहे फॉल्ट करंट काय होते इन्क्रीज होतोय. बिकॉज फर्स्ट नंबरच्या केसमध्ये फॉल्ट करंट इज इक्वल टू सिम्पली काय असेल तर व्ही डिवाइड बाय काय असेल एक्स असेल, आणि सेकंड नंबरच्या केसमध्ये आय फॉल्ट इज इक्वल टू सिम्पली काय असेल तर व्ही डिवाइड बाय काय असेल एक्स इक्वलंट असेल, म्हणजेच व्ही डिवाइड बाय एक्स मायनस या ठिकाणी एक्स असेल. हा या ठिकाणी कमी झाल्याच्या कारणामुळे सेकंड नंबरच्या केसमध्ये काय असेल तर फॉल्ट करंट ठिकाणी वाढेल. अगेन या ठिकाणी कॅपॅसिटर हा डॅमेज होण्याचे चान्सेस आहेत, त्याला डॅमेज होऊ नये म्हणून आपण काय करतो या ठिकाणी स्पार्क गॅप और आपण काय करतो स्पियर गॅप यूज करण्याचा प्रयत्न करतो. स्पार्क गॅप और स्पियर गॅप जे की काय करतील या ठिकाणी लाईनच्या कॅपॅसिटरला काय करतील प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतील ड्युरिंग द फॉल्ट कंडिशन. याच्या अक्रॉस लार्ज व्होल्टेज येईल ह्या कॅपॅसिटरला डॅमेज करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे जर आपण स्पार्क गॅप और स्पियर गॅप या ठिकाणी यूज करण्याचा प्रयत्न केलो तर त्या ठिकाणी काय होईल तर या ठिकाणी फॉल्टच्या केसमध्ये हाय व्होल्टेज आल्याच्या कारणामुळे या ठिकाणी काय होईल तर एक आर्क तयार होईल, आणि आर्क तयार झाली की ह्याला काय करेल तर शॉर्ट करण्याचा प्रयत्न करेल. या गोष्टीच्या मध्ये महत्वाच्या आहेत. फॉल्ट करंट वाढतो ही गोष्ट ठीक आहे, पण ऍक्च्युअली आपल्याला काय होते तर सिस्टमची स्टॅबिलिटी काय होते इम्प्रूव्ह होते, स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी लिमिट वाढतात हे काय तर ठिकाणी
मेजर ठिकाणी मेन ऍडव्हान्टेजेस आहेत सिरीज कॅपॅसिटरचा. इलेक्ट्रिकल पॉवर नेटवर्क वेअर विल इन्स्टॉल द सिंक्रोनस कंडेन्सर टू हॅव द स्टेट व्होल्टेज कंट्रोल. आता आपण सिंक्रोनस जो काही कंडेन्सर आहे त्याला आपण कुठे यूज करण्याचा प्रयत्न करतो. ऍक्च्युली सिंक्रोनस कंडेन्सर म्हणजे काय त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. आता सिंक्रोनस कंडेन्सर म्हणजे ऍक्च्युली काय असते तर ही एक पद्धतीची काय तर सिंक्रोनस मोटर आहे. काय आहे तर एका सिंक्रोनस मोटर आहे. ही कुठे ऑपरेट करते तर या ठिकाणी नो लोडच्या केसमध्ये. कुठे करते तर नो लोडच्या केसमध्ये. आणि याचं एक्सायटेशन कोणतं असतं तर या ठिकाणी ओव्हर एक्सायटेशन असतं. कोणतं ओव्हर एक्सायटेशन म्हणजे ओव्हर एक्साइटेड सिंक्रोनस मोटर ऑपरेटेड ऍट अ नो लोड कंडिशन इज कॉल्ड ऍज अ सिंक्रोनस कंडेन्सर. याला आपण काय म्हणतो सिंक्रोनस कंडेन्सर असं म्हणतो किंवा सिंपली याला सिंक्रोनस कॅपॅसिटर असं म्हणतो. काय म्हणतो सिंक्रोनस कॅपॅसिटर. आता जे काम या ठिकाणी शंट कॅपॅसिटर करेल तेच काम या ठिकाणी काय करतं तर सिंक्रोनस कंडेन्सर करतं. फक्त हा शंट कॅपॅसिटर जो काय आहे हा काय तर स्टॅटिक व्होल्टेज कंट्रोल डिव्हाइस आहे आणि ही कसं आहे तर डायनामिक व्होल्टेज कंट्रोल डिव्हाइस आहे. कसं आहे डायनामिक व्होल्टेज कंट्रोल डिव्हाइस आहे. हाई सिस्टीम मध्ये काय करेल तर रिएक्टिव्ह पॉवरला इंजेक्ट करण्याचा प्रयत्न करेल आणि हाई सिस्टीम मध्ये काय करेल तर रिएक्टिव्ह पॉवर इंजेक्ट करण्याचा प्रयत्न करेल. देअरफॉर या ठिकाणी जो काही सिंक्रोनस कंडेन्सर आहे तो आपण कुठे ठेवणार आहे. फिटेड ट्रान्सफॉर्मर असेल का तर नसेल. विदिन होम असेल का नसेल. इन जनरेशन असेल का नसेल. at the receiving end station substation. therefore option number 4 असेल याचा करेक्ट आन्सर जो की आपण सिंक्रोनस कंडेन्सर कडे यूज करूया. yes option number 4 will be या केस मध्ये असेल करेक्ट आन्सर. which of the following is the function of the static VAR compensation in EHV transmission line. आता जे काही स्टॅटिक VAR compensation याचं फंक्शन काय आहे करंट सपोर्ट आहे कंट्रोल द ओव्हर करंट रिडक्शन इन द VAR फ्लो स्टॅबिलिटी डिसोसिएशन रिडक्शन इन अ VAR फ्लो म्हणजे जे काय नेट रिएक्टिव्ह पॉवरचा फ्लो आहे व्होल्ट एम्पियर रिएक्टिव्ह पॉवरचा फ्लो आहे त्याला काय करायचं आपल्याला कमी करायचं. हे फंक्शन काय तर ठिकाणी स्टॅटिक VAR कंपन्सेशनचं आहे. A static VAR compensator that is SVC is a set of electrical device for the providing the fast acting reactive power on a high voltage electricity transmission. It increases the active power transmission capability of the line. याचे advantage काय तर it increases the power transmission capability of the transmission line, improves the transient stability, it controls the steady state and temporary over voltage, it improves the load power factor and therefore reduction the line losses and improves the system capability. आपण power system stability च्या केस मध्ये जो काय आपण SVC पाहिला होता कोणता SVC याचं काम काय होतं सिस्टमच्या स्टॅबिलिटी इंप्रूव्ह करायचं होतं. हा काय करेल तर या ठिकाणी जो काही VAR आहे जे काय रिएक्टिव्ह पॉवरचा फ्लो त्याला काय करेल तर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करेल रिड्यूस करण्याचा प्रयत्न करेल. ऑप्शन नंबर 3 याचा असेल बरोबर आन्सर. आयडेंटिफाय द इनकरेक्ट फीचर ऑफ द स्टॅटिक VAR कंपन्सेटर ऑफ द एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाइन. पुअर रिलायबिलिटी फॅक्टर लोअर स्पीड ऑफ द रिस्पॉन्स लो मेंटेनन्स कॉस्ट अँड रिडक्शन इन द पॉवर सिस्टम ऑसिलेशन. मेंटेनन्स कॉस्ट लेस असेल का बघा याच्यामध्ये आपण इंडक्टर यूज करतो याच्यामध्ये आपण सेंटर कॅपॅसिटर यूज करतो याच्यामध्ये काय तर थायरिस्टर राहतं याची जे काय मेंटेनन्स कॉस्ट आहे ती कशी आहे तर हाय असते. सो ऑप्शन नंबर 3 इज काय याचा करेक्ट आन्सर आहे म्हणजे हे काय तर येतं इनकरेक्ट आहे. सिरीज कॅपॅसिटर आर यूज्ड टू याचा पर्पज काय आहे कॉम्पन्सेट फॉर द लाइन इंडक्टिव्ह रिएक्टन्स अँड इम्प्रूव्ह द स्टॅबिलिटी इम्प्रूव्ह द व्होल्टेज रिड्यूस द फॉल्ट लेवल. आता फॉल्ट लेवल रिड्यूस करताय का तर नाहीये. फॉल्ट लेवल काय करताय इन्क्रीज करताय तर हा चुकीच झाला. इम्प्रूव्ह द पॉवर फॅक्टर करतोय का तर नाहीये. इम्प्रूव्ह द व्होल्टेज करण्याचा प्रयत्न करतोय का तर करतोय पण ऍक्च्युअली काय करतोय तर लाईनचा इंडक्टिव्ह रिएक्टन्स काय करतोय कमी करतोय अँड इम्प्रूव्ह द स्टॅबिलिटी ऑफ द पॉवर स्ट्रीम. देअरफॉर ऑप्शन नंबर 1 याचा काय तर मोस्ट करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 1 वुड बी करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. मॅच द लिस्ट 1 विथ लिस्ट 2 याच्यामध्ये गेटला विचारलेला क्वेश्चन आहे 2009 ला. इम्प्रूव्ह द पॉवर फॅक्टर रिड्यूस द करंट रिपल्स इनक्रीजेस पॉवर फ्लो. या ठिकाणी ऑप्शन लिस्ट 2 मध्ये आपल्याला दिलेत व्हेरियस डिव्हाइस याच्यामध्ये आपल्याला लिस्ट मॅच करायच्या. आता बघा जनरली आपल्याला पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करायचा आहे त्यासाठी आपण काय यूज करतो बरे तर पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करतो शंट कॅपॅसिटर यूज करतो. देअरफॉर याला असेल काय तर सेकंड नंबरचा. रिड्यूस द करंट रिपल्स. आता करंट रिपल रिड्यूस करायचा आपण काय यूज करूया वेव्हफॉर्मचा शेप काय करायचा रिड्यूस करायचा आहे स्मूथ करायचा आपण काय करतो सिरीज रिएक्टर यूज करतो. आता याचं आपल्याला माहिती आहे का तर माहिती नाही असं आपण काय करूया कन्व्हे करण्याचा प्रयत्न करूया. देअरफॉर आपण काय करूया सोडून देऊया. आपल्याला जे ठिकाणी माहिती आहे काय करूया आपण पहिल्यांदा लिहून घेऊया. इनक्रीज द पॉवर फ्लो इन अ लाइन. पॉवरचा फ्लो इनक्रीज होतोय म्हणजे पॉवर ट्रान्सफर काय ते होते वाढते. हा कोण करेल तर आपल्याला माहिती आहे कोण तर सिरीज कॅपॅसिटर. देअरफॉर एकाने याला असेल ऑप्शन नंबर 3 इथं असेल. रिड्यूस द फरंट इफेक्ट आपल्याला माहिती आहे कोण असेल तर शंट रिएक्टर असेल म्हणजे याला राहिला कोणता तर 1. आता आपल्याला जे माहिती आपण लिहिलं राहिलेला कोण आहे आपल्याकडे तर सेकंड नंबरचा बी राहिला. या बी ला कोण असेल तर एकाने बी ला सिम्पली सिरीज रिएक्टर असेल तो राहिलेला काय तर 4 आहे म्हणजे 2 4 3 1
2431 ऑप्शन नंबर सेकंड असेल बघा या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर. अशा सेम पद्धतीचा क्वेश्चन महाट्रान्सकोच्या एक्झामला विचारला गेला होता. सेम पद्धतीचा क्वेश्चन महाट्रान्सकोला विचारला गेला होता, ज्याच्यामध्ये आपल्याला काय लावायचं होतं, या ठिकाणी जोड्या लावायच्या होत्या लिस्ट 1च्या आणि लिस्ट 2च्या. Installation of the capacitor at the suitable location and optimum size in a distribution system result in no change in the voltage regulation, reduction in the distribution power losses, increase the kVA rating of the distribution transformer. Yes, कॅपॅसिटर आपल्याला काय करायचं आहे, इन्स्टॉल करायचं आहे. कुठं तर ऍट द सुटेबल लोकेशन अँड ऑप्टिमम साइज ऑफ द डिस्ट्रीब्युशन सिस्टम रिझल्ट इन. आता कॅपॅसिटर आपल्याला इन्स्टॉल केल्यामुळे काय होईल, नो चेंज इन द व्होल्टेज होईल का, तर होईल त्याच्यामध्ये चेंज. रिडक्शन इन द डिस्ट्रीब्युशन पॉवर लॉस होईल का. ऍक्च्युली जो काय आपण कॅपॅसिटर युज करतो तो कॅपॅसिटरच्या ठिकाणी काम काय, तर जे काय व्होल्टेज आहे त्या व्होल्टेजला काय करायचं आहे, कंट्रोल करायचं आहे. काय करायचं आहे, व्होल्टेजला कंट्रोल करायचं आहे. आता व्होल्टेजला कंट्रोल करतोय म्हणजे काय, तर या ठिकाणी जे काय अंडर व्होल्टेज आहेत का त्या अंडर व्होल्टेजला काय करतोय हा, तर बूस्ट करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे हा सिस्टम मध्ये काय करतोय, रिएक्टिव्ह पॉवर टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि व्होल्टेजला काय करतोय, इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे या ठिकाणी व्होल्टेज मध्ये चेंज होईल का, तर या ठिकाणी व्होल्टेज मध्ये चेंज होईल. आता या ठिकाणी आपल्याला ऑप्शन मध्ये सांगतोय काय, तर नो चेंज इन द व्होल्टेज रेग्युलेशन. व्होल्टेज मध्ये चेंज व्हायला पाहिजे का, तर व्होल्टेज मध्ये चेंज व्हायला पाहिजे. म्हणजे हा काय तर चुकीचा आहे. रिडक्शन इन अ डिस्ट्रीब्युशन पॉवर लॉस. आता व्होल्टेज या ठिकाणी काय होतं, अंडर व्होल्टेज होतं. व्होल्टेजच्या ठिकाणी व्हॅल्यू कशी होती, तर कमी होती. व्होल्टेजची व्हॅल्यू या ठिकाणी कमी असल्याच्या कारणामुळे लॉसेस काय असतील, तर लॉसेस या ठिकाणी हाय असतील. शंट कॅपॅसिटर काय करेल, तर व्होल्टेज या ठिकाणी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेल. ज्यात आपण काय करूया, कॅपॅसिटर या ठिकाणी लावूया डिस्ट्रीब्युशनच्या केसमध्ये. मग हा काय व्होल्टेजला वाढवेल. व्होल्टेजला वाढवल्यामुळे काय होईल, तर लॉसेस काय होतील बघा, तर सिंपली या ठिकाणी कमी होतील. म्हणजे हे बरोबर आहे का, तर हे बरोबर आहे. इनक्रीज द केव्हीए रेटिंग ऑफ द डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. ऍक्च्युली कॅपॅसिटर यूज केल्यामुळे काय होतंय, पॉवर फॅक्टर काय होतं, इम्प्रूव्ह होण्याचा प्रयत्न करतोय. रिएक्टिव्ह पॉवरचं लिमिट काय होतंय, कमी होत आहे. म्हणजे ऍक्च्युली इथं इनक्रीज नसून काय असला पाहिजे, रिड्यूस असला पाहिजे. देअरफॉर हाई काय तर चुकीचं आहे. देअरफॉर ऑप्शन नंबर सेकंड इज द करेक्ट आन्सर आहे या केसमध्ये. दॅट इज द रिडक्शन इन द डिस्ट्रीब्युशन पॉवर लॉस. Option number second will be correct answer असेल. When the sending end voltage and current are numerically equal to the receiving end voltage and current respectively, then the line is called as. ES इलेक्ट्रिकल 2016 ला विचारला गेला क्वेश्चन आहे. त्याला आपण ट्यून लाईन म्हणतो, ट्रान्सपोजर, लॉंग लाईन और शॉर्ट लाईन. ज्या केसमध्ये सेंडिंग एंडचे व्होल्टेज आणि रिसिव्हिंग एंडचे व्होल्टेज आणि करंट दोघे एकमेकांसोबत न्यूमरिकली इक्वल असतात, त्या केसला आपण काय म्हणतो, त्या लाईनला आपण काय म्हणतो, तर ट्यून्ड लाईन असं म्हणतो. काय म्हणतो, ट्यून्ड लाईन असं म्हणतो. देअरफॉर ऑप्शन नंबर फर्स्ट याचा काय असेल, तर बरोबर आन्सर असेल. सिरीज कंपॅन्शन ऑन एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईन इज रिस्टोर्ड टू. आता सिरीज कंपॅन्शन ऍक्च्युअली काय करतं, इन्स्टॉल क्वेश्चन आहे. इम्प्रूव्ह द स्टॅबिलिटी, रिड्यूस द फॉल्ट लेवल, इम्प्रूव्ह द व्होल्टेज प्रोफाइल ऍज अ सबस्टिट्यूट फॉर द सिंक्रोनस फेज मॉडिफायर. ऍक्च्युअली जे काय ठिकाणी सिरीज कंपॅन्शन करतो याच्यामध्ये आपण महत्वाचा पॅरामीटर यूज करतो कोणता, तर सिरीज कंपॅन्सेशनच्या केसमध्ये आपण काय करतो, तर सिरीज कॅपॅसिटर यूज करण्याचा प्रयत्न करतो. आता सिरीज कॅपॅसिटर यूज केल्यामुळे ऍक्च्युअली काय होतं, याचा इम्पॅक्ट फर्स्टली होतं कुठं, तर पॉवर ट्रान्सफर कॅपॅबिलिटी. पॉवर ट्रान्सफर कॅपॅबिलिटी वाढते म्हणजे काय होते, तर सिम्पली स्टॅबिलिटी लिमिट वाढते का, तर याच्या ठिकाणी इम्प्रूव्ह होतं. आणि सेकंड या ठिकाणी काय होते, तर फॉल्ट लेवल या ठिकाणी काय होते बघा, तर इन्क्रीज होते. काय होते, फॉल्ट लेवल इन्क्रीज होते. म्हणजे ऍक्च्युली फॉल्ट करंट काय होतं बघा, तर इन्क्रीज होतं. आता या ठिकाणी इम्प्रूव्ह द स्टॅबिलिटी म्हणताय, वाढते का, तर यस वाढते. रिड्यूस द फॉल्ट लेवल म्हणताय, रिड्यूस होते का, तर नाही. इम्प्रूव्ह द व्होल्टेज प्रोफाइल होते का, तर या ठिकाणी सिरीज कॅपॅसिटर काय करतात आपण बोथ केस मध्ये, म्हणजे अंडर व्होल्टेजच्या केस मध्ये आणि ओव्हर व्होल्टेजच्या केस मध्ये यूज करतो. पण मोस्ट याचा ऍडव्हान्टेजेस और मोस्ट अप्रोप्रिएट कोणत्या, हा सिस्टमच्या स्टॅबिलिटी काय करतो, इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. ऍज अ सबस्टिट्यूट फॉर द सिंक्रोनस फेज मॉडिफायर असं काय आहे का, तर नाही आहे. म्हणजे हा काय करतोय, ऍक्च्युअली पॉवर फॅक्टरला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतोय. ही काय तर डायनामिक कंट्रोल आहे. म्हणजे ऍक्च्युअली काय असेल, तर हा सिस्टमच्या स्टॅबिलिटीला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेल. ऑप्शन नंबर फर्स्ट याचा असेल बरोबर आन्सर. शंट कंपल्शन एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईन इज यूज टू. आता ES इलेक्ट्रिकल 1994 विचारलेला क्वेश्चन आहे. आता आपण पाहिला सिरीज कंपल्शन पाहिला. आता आपल्याकडे काय तर शंट कंपल्शन आहे. मग या शंट कंपल्शन मध्ये आपण काय करतो, जनरली दोन या ठिकाणी कंपल्शन पाहतो. कोणते, तर या ठिकाणी एक तर असेल या ठिकाणी कॅपॅसिटर वाला कंपल्शन फर्स्ट वाला, आणि सेकंड असतं कोणतं, तर इंडक्टर वाला कंपल्शन. कोणतं असतं, इंडक्टर. हे दोन्ही काय करतात ऍक्च्युअली, तर लाईनचा जो काय करंट काय करतात, मॉडिफाय करण्याचा प्रयत्न करतात आणि व्होल्टेज ड्रॉप काय होतो, मॉडिफाय होतो. सिरीज कंपल्शन काय करतो या ठिकाणी, तर जो काय इम्पेडन्स आहे तो इम्पेडन्सला काय करतो, मॉडिफाय करण्याचा प्रयत्न करतो. आता जर कॅपॅसिटर असेल तर मेनली याचा इम्पॅक्ट कुठे होईल, तर या ठिकाणी फर्स्ट हा पॉवर फॅक्टर या ठिकाणी काय करेल, तर इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेल.
आणि सेकंड काय करेल तर व्होल्टेजला काय करेल इन्क्रीज करण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे अंडर व्होल्टेजला काय करेल ओव्हर व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करेल, व्होल्टेजला काय करतो वाढवले. इंडक्टर काय करेल या ठिकाणी सिस्टीमच्या केस मध्ये काय तर लिडिंग पॉवर फॅक्टर आहे, या ठिकाणी ओव्हर व्होल्टेज आहे त्याला काय करेल कमी करण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे ऍक्च्युली हा काय करेल तर फॅराडे इफेक्टला काय करेल कमी करण्याचा प्रयत्न करेल. आणि सेकंड नंबरची गोष्ट हा व्होल्टेजला काय करेल रिड्यूस करण्याचा प्रयत्न करेल, जो त्या ठिकाणी इंडक्टर आहे. म्हणजे ऍक्च्युली शंट कंपाऊंड आपण कशासाठी यूज करतो टू मॉडिफाय करंट कॅरीड बाय द लाईन, करंट कॅरीड बाय द लाईनला काय करायचं आपल्याला मॉडिफाय करायचं आहे, तर आपण काय करतो शंट कंपाऊंड यूज करतो. मग इम्प्रूव्ह स्टॅबिलिटी असं काय असतं का तर नसतं, रिड्यूस फॉल्ट असं काय असतं का नसतं, इम्प्रूव्ह द व्होल्टेज प्रोफाइल अँड सबस्टिट्यूट फॉर द सिंक्रोनस फेज मॉडिफायर. या केस मध्ये व्होल्टेजची प्रोफाइल इम्प्रूव्ह होते का तर यस होते. ऑप्शन नंबर सी विल बी करेक्ट आन्सर असेल, कारण जो काही शंट कंपाऊंड याच्यामध्ये आपण जनरली विचार करतो कोणाचा शंट कॅपॅसिटर विचार करतो. हा कॅपॅसिटर ऍक्च्युली काय करतो या ठिकाणी तर जे काही अंडर व्होल्टेज आहेत त्या अंडर व्होल्टेजला या ठिकाणी ओव्हर व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे ऍक्च्युली काय करतो तर व्होल्टेजची प्रोफाइल या ठिकाणी काय करतो तर वाढवण्याचा प्रयत्न करतो. व्होल्टेज प्रोफाइल इज इनक्रीज इन केस ऑफ द शंट कंपन्सेशन. देअरफॉर ऑप्शन नंबर सी विल बी या केस मध्ये काय असेल तर करेक्ट आन्सर असेल कोणता ऑप्शन नंबर सी. अशा पद्धतीने आपण जे काही ठिकाणी आपल्याकडे व्होल्टेज कंट्रोल टेक्निक आहेत याच्यावरती काय केले आपण इम्पॉर्टंट एमसीक्यूचं डिस्कशन केलं. फर्दर याच्यामध्ये महत्वाचे पॅरामीटर कोणते आहेत तर शंट कंपाऊंड मध्ये आपण कॅपॅसिटर आणि इंडक्टर पाहतो, आणि सिरीज मध्ये आपण काय पाहतो तर कॅपॅसिटर आणि रिएक्टर पाहतो. सिरीज मधले पॅरामीटर हे फक्त इम्पेडन्स चेंज करतील, आणि इम्पेडन्स चेंज झाल्यामुळे या ठिकाणी काय होतं स्टॅबिलिटीवरती इम्पॅक्ट होईल. शंट मधले कंपाऊंड काय करतील करंटला मॉडिफाय करतील, व्होल्टेजच्या लेवल मध्ये काय करतील चेंज करतील. या दोन गोष्टी महत्व येतात. फर्दर आपल्याला एक्झाम वरती याच्यामध्ये मॅच द फॉलोइंग लिस्ट असा क्वेश्चन येऊ शकतो, किंवा आपल्याला करंट लिमिट करायचं आपण काय यूज करूया तर सिरीज रिएक्टर यूज करूया. आपल्याला स्टॅबिलिटी इंप्रूव्ह करायची आपण काय करूया तर सिरीज कॅपॅसिटर यूज करूया. या बेसिक गोष्टी आहेत आणि आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत.